नमस्कार मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत व्हेज मंचुरियन। तर त्यासाठी कोबी चिरून धुवून घेतलेला आहे। तर त्यात पाणी नाही राहिलं पाहिजे अजिबात। तर आपण मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आहे आणि एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे। त्यासाठी आपण घेणार आहोत आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, काळे मिरे पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा। तर ही काळे मिरे पावडर आहे, हे सोया सॉस आहे, हे टोमॅटो सॉस आहे। तर आपण हे सर्व साहित्य त्यात घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, मिरची पण तुम्ही तुम्हाला जसं तिखट हवंय तसं तुम्ही घेऊ शकता। ही काळी मिरी पावडर आहे, तुम्ही तिखट पण घालू शकता, लाल तिखट पण तुम्ही घालू शकता। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात पाणी घालायचं नाही, त्याला पाणी आपोआप सुटतं। तर मीठ घातल्यानंतर त्याला पाणी अजून सुटणार आहे। तर कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे मी, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मैदा घातलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे सोया सॉस, टोमॅटो सॉस। तर हे आपण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी ऍड करायचं नाहीये अजिबात सुद्धा। तुम्ही यामध्ये फूड कलर सुद्धा ऍड करू शकता। तर अजिबात पाणी वापरायचं नाही, कोबीला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण हे तळून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या आकारामध्ये। आपण भजी सोडतो तसंच हे सोडायचं आहे। आपण मस्त मंद आचेवर असं तळून घ्यायचं आहे। असे मस्त खमंग तळून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। वाव! तर अशा प्रकारे आपण सगळे तळून घ्यायचे आहेत। तर असे कुरकुरीत झालेत, आपण आवाज ऐकू शकता। मंचुरियनसाठी ग्रेव्ही, त्याच्यात आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे, बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे। करतोय कांदा बारीक चिरलेला। आपलं हे भाजून झालेलं आहे। त्याचे सोया सॉस, टोमॅटो सॉस, पाणी टाकायचं आहे। त्यात ऍड करायची शेजवान चटणी। 5 मिनिट त्याला असं उकळून घ्यायचं आहे। आता हे घट्ट होण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकायचं आहे। कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी। बस तयार झालेली आहे, बघू शकता। कलर पण खूप छान आलाय। तर आपण सर्व करून घेऊयात। आता आपण याच्यावर ग्रेव्ही टाकूयात। वाव, काय मस्त कलर आला, तुम्ही बघू शकता। टेस्ट करूयात। तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की करून बघा व्हेज मंचुरियन, खूप छान झालेत, यम्मी यम्मी। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।
भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.